त्रिसुपर्णा सुक्त प्राकृत. श्री गणेशाय नमः. ओम अन्नपूर्ण ब्रह्म मधु मधुर अन्न हे ब्रह्मरूप मधुर हे अन्न हे मधु मधुर ब्रह्म हे मधु मधुर. सोमासाठी प्रार्थितो मी प्रजेतील एक बालक दीर्घायु निरोगी मिळो दुःस्वप्न नाश करी. प्राणा सामर्थ्य ये अन्ना आम्हा लाभो असे करी. त्रिसुपर्ण अयाचिता द्यावे जिज्ञासूनी ब्रह्मवेत्याला घात करी ज्ञात्याचा जो त्यागावा पातकीच तो. पवित्र हे अन्न खाता हत्येपासून मुक्त तो. पाठ त्रिसुपर्ण केल्याने सोमप्राप्तीस योग्य ते. हजारोंच्या पंगतीला करू शकती पावन. ओम ब्रह्म मेघा बुद्धी मधु मेधा बुद्धी ब्रह्मज्ञान प्राप्त हो मधुही प्राप्त हो मला. भाग्यवान हो सारा परिवाराची आमुचा सवित्यास प्रार्थी त्यासाठी दुःस्वप्न पापहारी जो. दुःख करी पैलतीरी यास विश्व पसाऱ्यातुनी दुःस्वप्ने न पडो आम्हा निद्रा गाढ सुखप्रद. आरोग्यता अशी लाभो रुचा पाठेची लाभ हा. वायू सुखप्रद हो नद्यांचे जलही मधु औषधी युक्त तसे हो आम्हा वायू आणि जल. दिवस रात्र निसारा काळजी हो सुखप्रद. मातृवत दुरीकण आम्हा पवित्र प्रिय हो आनंददायी हो भूमी. द्युलोक कल्याणप्रद वनस्पती लाभ देवो निरागित्व ही जीवनी. सौम्यतापहारी हो सविता सुखदायक तशा देवो दूध गायी निरोगी बलवर्धके. मधुताही असो त्यात शरीरा तुष्ट पुष्टी दे. गुरुविद्या वारसाचा हत्यारा भ्रूण घातकी. पवित्र अन्न हे खाता करू शकती पावन. ब्रह्ममेधवा पदनी मधुमेधवा हे पद. ब्रह्ममेतू मधुमेधवा यज्ञरूप ब्रह्म स्वयं. ब्रह्मा देवामध्ये श्रेष्ठ विद्वानात मानव. विप्रात ऋषी हा श्रेष्ठ गवा पशु मध्ये तसा. गिधाडा समपक्षात ससाणा सामर्थ्यवान तो. कुऱ्हाड आयुधामध्ये तसा द्रवात सोमा. तेजस्वी घेऊनी किरणे सूर्य सर्वत्र जातसे. वायू सर्वत्र जो महान संचरे आकाश मार्गी जो. यज्ञवेदीतला अग्नी मर्यादिला असे ज्वरी. अमर्याद गौरवीला देवानी त्यासही तरी. अतिथी जो घरी आला प्राणची जणू. वरुण देवता रूपे आकाशातुनी येतसा. पाणी पर्वत निर्दोष तेजस्वी सूर्य पर्वत. मन पवित्र श्रद्धा ही द्रुतधारा पवित्रची. अशा अग्नीकडे जाती प्रवाहित नदी परी. सुपर्ण ते अमृतत्व देव मान्यत्व त्यास ये. घृतधारास ये मधुता सान्निध्ये सुपर्णाचिया. ऋत्विज पिंगट वर्णाचे सात हे बैसले जणू. वेदी भूवती यज्ञाच्या मधुरा जणू त्यावया. सुवर्ण रूप हे सारे घरात बैसले जणू. देती जणू घृताहुती मधु अमृत देत हे. वीरहत्या नाशयाने होतसे पाठ मात्रची. पवित्र अन्न हे खाता हत्येपासून मुक्त तो. पाठ त्रिसुपर्ण केल्याने सोमप्राप्तीस योग्य तो. हजारोंच्या पंक्तीला करू शकती पावन.